भावासाठी 14 वर्षाचा वनवास भोगाय जाणारा लक्ष्मण कुठं, ईदभर बांधासाठी भाऊ भावाच्या घशामध्ये कुऱ्हाडी घालणारा लक्ष्मण कुठं. सख्या भावाचं देखवत नाही. सख्या, आम्ही आळंदीला राहत होतो. सख्य दोघं भाऊ आहे माय, आवळे धावले सख्य, एका माईच्या पोटातून आलेले सख्य दोघं भाऊ. एकाचं नाव आसरुबा तात्या होतं आणि दुसऱ्याचं नाव होतं रामभाऊ. ऐकायला लागलात का? एकाचं नाव आसरुबा तात्या आणि एकाचं नाव होतं रामभाऊ. आसरुबा तात्यानं पाण्याचा बोर घेतला, माहितीये ना, बोर बोर बोर. आसरुबा तात्यानं पाण्याचा बोर घेतला. रामभाऊच्या पोटात दुखला असेल का राहिला असेल, आता सांगा ना, बोला ना. एवढा गड्डा बाहेर आला, गड्डा माझ्याकडे आला, म्हणला महाराज, अय महाराज, महाराज. म्हणलं काय झालं बाबा, सकाळी सकाळी येवळायला लागलंय. मी आलो बाहेर, म्हटलं काय झालं हो रामभाऊ? काय नाही नाही म्हणला, चल गाडीवर बस, सांगायसारखं नाही म्हणला. भलता आंबट तोंड केलं त्याने. म्हणलं काय झालं बाबा, सांग तू सकाळी सकाळी. नाही नाही म्हणला महाराज, सांगायसारखंच नाही, गाडीवर बस. म्हणलं बाबा सांगायसारखं नाही. म्हणलं झालं काय? सांगायसारखंच नाही रे म्हणला, बस गाडीवर आणि चल तिकडं. म्हणलं काय झालं सांग बाबा. गाडीवर बसलो, ऐकायला लागलात का तुम्ही? गाडीवर बसलो, गाडी पुढे निघाली. गाडी पुढे निघाली की म्हणलं पुन्हा रामभाऊ काय झाले सांग बाबा, तू काय झाले सांग सांग. नाही म्हणला, ते आसरुबा तात्या. म्हणलं का मेला का काय? हे नाही म्हणला, मेला बिला काय नाही. मग ते काय झालं? पाण्याचा बोर घेतलाय म्हणलं त्याने, पाण्याचा. म्हणलं त्यांनी पाण्याचा बोर घेतलाय. तुला आंबट व्हायला काय झालं? काय झालं म्हणजे लईच पाणी लागलंय रे म्हणला, नुसतं पाणी लागलंय, मोटर न लावताच पाणीवर यायला लागलं म्हणलं, इतकं पाणी लागलंय. त्याला पाणी लागलंय चांगली गोष्ट आहे ना, कशाचं चांगली म्हणला, 10 एकर त्याचा हिरवागार ऊस दिसायला लागला ना, आपलं कोरडं फट दिसायला लागलं इकडं. कळायला लागलं का नाही तुम्हाला? म्हणलं तुझी इच्छा काय बाबा रामभाऊ? ते म्हणला महाराज आपल्याला बी पाण्याचा बोर घ्यायचा आहे. ऐका बरं का, आपल्याला बी पाण्याचा बोर घ्यायचा आहे. मी म्हणलं रामभाऊ चांगली गोष्ट आहे, तुला पाण्याचा बोर घ्यायचा चांगली गोष्ट आहे, पण मला कशासाठी नेतोस? ते म्हणला पाणी सांग. कळायला लागलं का नाही तुम्हाला? पाणी सांग. मी म्हणलं रामभाऊ माई शपथला बडबडत नाही, मला काय पाणी बिनी कळत नाही, तू जाऊ दे मला घरा. नाही नाही म्हणला पाणी सांग. दिवसा ढवळ्या गाव लुटायला लागला असं तुला पाणी कळत नसतं. आता कथा कीर्तन करणं का गाव लुट नाही का महाराज? सांगा ना तुम्ही. काय कुणीकडे बी बोलते काय सांगा. म्हणलं मला पाणी कळत नाही. 10,000चं बंडल काढलं आणि माझ्या पुढं ठेवलं असं. मला चौकून पाणी दिसायला लागलं. हो ना, सगळे कोण पाणी, सगळे कोण पाणी. आणि आपले ठरलेले पॉइंट आहेत भाऊ, हिवराच्या बुडाला, आपट्याच्या बुडाला, लिंबाच्या बुडाला. ऐकायला लागलात का नाही तुम्ही? आम्ही म्हणलं आर म्हणलं, आणि मला कळतंय बरं का, हे मला खरंच कळतंय. तुम्ही हसायला लागले बा, मला खरंच कळतंय. ह्यांना विचार सासूचं सुनाचं भांडणाचं सगळं कळतंय मला, काय अडचण नाही. त्या दिवशी सांगितलं मी दोन मुद्दे सांगितले, 2 मुद्दे बरोबर आहे. आणखी तुम्हाला लय भारी भारी औषध आहेत, सासूचं सुनाचं भांडणच होत नाही असले लय भारी भारी औषध आहेत, फक्त 200 फीस आहे. ऐका, लक्ष द्या. त्या ठिकाणी मी म्हणलं लाव पाण्याची गाडी. ऐकायला लागलात का तुम्ही? पाण्याची गाडी लावली. आणि पाण्याची गाडी लावली की पाण्याची गाडी लावला कृष्णादा. तो काय म्हणला माहितीये का? महाराज बोर घेतोय पण गोष्ट लक्षात ठेवा, 10,000 घेतलेस तू, लक्षात ठेव 10. त्याचं पाणी गेलं पाहिजे ना आपल्याला लागलं पाहिजे. ऐकायला लागलात का? आसुरबा तात्याचा झरा आणायचा म्हणला, बुंगळा आपल्याला आसुरबा तात्याचा झराच आणायचा आहे म्हणला. म्हणलं नालायका, देव तुझा कधीच नीट करायचा नाही की रे म्हणलं. इतकी वाईट भावना. सक्का भाऊ होता ना महाराज, सक्का भाऊ. मी म्हणलं मला तर काय पाणी कळत होतं तिथं डोंबल्याचं, 10,000 पाय आपलं. मी असं म्हटलं त्याचा बोर, मी काही माती कळत नव्हतं, फक्त असे नाटकं करायचे. त्याचा बोर ते पाणी असं फक्त नाटकं कर, असा आलेला आहे बोर त्याचा. ऐकायला लागलात का तुम्ही? मजाच वेगळी असते महाराज. ते असं इकडून बोर आलेला. म्हणलं रामभाऊ त्याचा जर बोर हाणायचा आणि त्याचं जर पाणी कमी करायचं म्हणलं तर 1000 फूट बोर घ्यावं लागते आपल्याला. किती? 1000 फूट.
मला वाटलं लई सांगितल्यावर रिवर्स घेईन, रिवर्स गिअर टाकीन. त्याला जन्मताच रिवर्स गिअर नव्हता, रिवर्स गिअरच नव्हता त्याला. तो म्हणला पैसे किती लागते ना 1000 फुटाला? मी म्हणलं लागते 7-8 लाख. 7-8 लाख? मला वाटलं बिटला आता. 10,000 रुपयाची भरती झाली, चला घरी. त्यांनी म्हणला 7-8 लाख म्हणल्यावर माणसं असं विचार करतात ना टेन्शन मध्ये. 2 लाख सरपंचाला दिलेले. ऐका बरं का गणितला. 2 लाख सरपंचाला दिलेले, 2 लाख ऊसाचे होते म्हणला. ऊसाचे किती झाले? ए यार किती झाले? 4 लाख रुपये झाले. ती बी येते पुढे पुढे. आणि मग कापशीचे होतात म्हणला. ऊसाचे झाले, कापशीचे 2 लाख होते म्हणला. किती झाले? 6 लाख रुपये झाले. आणि नाही नाही म्हणला, किती बी नाही म्हणलं तर शाडूला चोरून मिळून 2 लाख रुपये देते म्हणला. खायला लागलं का नाही तुम्हाला? शाडूला चोरून मिळून 2 लाख रुपये जमतय की म्हणला. जमतय म्हणणं मला घाम येणं सोबतच. मला तर काय पाणी कळत होतं माती तिथं. मला घाम सुटला दुनियाचा महाराज. मला लाव पाणी. पाण्याची वर चालू केली महाराज. 200 फूट गेला निस्ता फुपुरा. निस्ता फुपुरा निस्ता. 200 फूट बोर गेला. तो माझ्याकडे बघायचा आणि म्हणायचा, एक पैप. काय लागलात का तुम्ही? हा एक पैप, एक पैप. 400 फूट वर गेला. म्हणायचं एक पैप, एक एक एक. 600 फूट वर गेला. 600 निस्ता दुरुळा. म्हणला म्हणायचं काळजी करू नको, नदी आहे नदी खाली, काळजी करू नको, नदी लईच पाणी लागणार, तू थांब फक्त म्हणायचं. कृष्ण भाऊ 800 फूट बोर गेला. 800 निस्ता दुरुळा. म्हणला आता पैप घातलं की नदी लागती. तर 10,000चं बंडल काढलं बाहेर, खिशातले 500 काढले, जवळच्या माणसाच्या हातात दिले. लवकर गावात सोड म्हणलं. 1000 फूट बोर गेला आणि पाणी जर नाही लागलं तर बोर मध्ये घालून हाणीन म्हणलं. हे मला तू गावात सोड. गावात भांडणं लागल्यावर माणसं धरायला तरी माणसं असतात ना भाऊ. धरायला तरी माणसं असतात. इथं कशाचे माणसं आहेत काय? एकट्याला हाणीन म्हणलं मी गावात सोड. गावात गेलो, झोपलो. सकाळी सकाळी माझ्याकडे आला. जे हरी मी झोपलेलो होतो. मला माहिती होतं ही नालायक आवल्या झालेली आहे. मी पुरत पांघरून घेतलं झोपलो. महाराज, ए महाराज, महाराज कशी झोप लागली तुला? लोकांचं वाटोळं करून कशी झोप लागली महाराज? ए महाराज उठ की. महाराज मेलास का काय महाराज? माय बापाला लेकरू मला तरी उठ की महाराज. गपचिप पांघरून मागे साला. म्हणलं भाऊ माझी आंघोळ होऊ द्या, देवपूजा करतो, तुमच्या पाण्याची पूजा करू. किती राग आला असेल त्याला, किती राग आला असेल. म्हणलं तुमच्या पाण्याची पूजा करू. त्याला राग आला दुनियाचा महाराज. तो म्हणला महाराज तुझं वाटोळं होईन वाटोळं. म्हणलं राम भाऊ मग जेव्हा वाटोळं व्हायचं ते होऊ दे. ह्या पट्ट्याच्या हाताने तुझं आताच झालं का नाही? कळायला लागलं का नाही तुम्हाला? एकच सांगत होतो, नाही निर्मळ मन अन काय करील साबण. माय